पुढे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचा विषय आहे। लाडकी बहीण योजनेचे अर्थशास्त्रानुसार जवळपास 92 लाख नावं जी आहेत ती वगळलेली आहेत समोर येते। नाही, आपण वगळलेल्या नावाची किंवा संख्येची चर्चा करतो, पण आपण किती कोटी महिला भगिनींना देतो याच्यावर चर्चा कधीच करत नाही। हे कदाचित आमचं दुर्भाग्य असेल। काही ठिकाणी अनावधानानं नोकरी करणाऱ्या महिलांचे देखील फॉर्म भरले गेले, काही ठिकाणी पुरुषांच्या नावावर फॉर्म भरले गेले, पुरुषांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। अशा पद्धतीचे आक्षेप असलेले जे फॉर्म आहेत ते वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामध्ये कुठेही पात्र महिला जी आहे, आमची महिला भगिनी जी आहे, तिला वगळण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतलेला नाही। परंतु किती कोटी महिला भगिनींना आपण देतोय ते न बोलता किती कमी झालंय याच्यावरच आपण बोलतो, आणि हे विरोधकांची एक वेगळी स्टाईल आहे। सध्या राज्यामध्ये लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा पडताळणी आहे, त्याला सुरुवात झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत बहुतांश लाडक्या बहिणी आहेत त्या अपात्र ठरत आहेत। अजूनही आकडा समोर आलेला आहे की ज्या लाडक्या बहिणी होत्या त्या अजून अपात्र झाल्या आहे आणि त्यांची यादीसुद्धा समोर येत आहे। याच कारणाने ज्या लाडक्या बहिणी आधीपासून योजनेचा लाभ घेत होत्या त्या लाभ घेऊ शकत नाही आहे। याचे कारण काही प्रमाणात KYC न झालेल्या लाडक्या बहिणीसुद्धा आहे, किंवा ज्या बहिणी शासकीय कर्मचारी होत्या किंवा ज्यांनी आधीपासूनच दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे अशा बहिणींनीसुद्धा फॉर्म भरलेले होते। याचे असे कारण ठरवले जात आहे। परंतु जर पाहायला गेलं तर KYC मुळे बहुतांश लाडक्या बहिणी आहेत त्यांचा अजूनही त्यांच्या खात्यापर्यंत हा लाभ पोहोचू शकत नाही। या कारणाने ते अपात्र ठरले आहे आणि लवकरच KYCचा मुद्दा आहे तो अधिवेशनामध्ये मांडला गेलेला आहे आणि लवकरच याची जी सुरुवात आहे KYCची पुन्हा एकदा पोर्टल सुरू होणार आहे।